महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा सर्कल सचिव आहे। माझं नाव आहे सुनील टिप्परसे। आज बेमुदत धरणे मंडळ कार्यालय महावितरण पुढे आज बसलेले आहे। 2026-27 मधील बदली प्रकरणामध्ये बऱ्याच बदल्यामध्ये यावर्षी घोळ झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती केली की 1 महिन्यापूर्वी बदली प्रस्तावामध्ये नाव दिलं, त्यानंतर रीतसर नोटीस दिली आणि ज्या पुढचा जो प्रोसिजर आहे 15 दिवस सोडून मुदतीत 2 वेळेस चर्चा झाली। सकारात्मक चर्चा झाल्यानंतर बी त्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळं आमच्या सभासदावर अन्याय झाल्यामुळे संघटनेकडून नोटीस देण्यात आली। त्या नोटिसीच्या अनुषंगाने आमच्या कर्मचाऱ्याचं नाव आहे बालाजी पाकलवाड। त्यांचं वैद्यकीय ग्रुप 1 मध्ये मेडिकल असताना त्यांना डावळून प्रशासकीय बदली इतर विभागातून आणून या ठिकाणी माणूस त्यांनी दिले। हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे आणि त्यांच्यावर अन्याय झाल्यानंतर संघटनेशी चर्चा करून परिमंडळ सर्कल विभागीय सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे। सगळे पदाधिकारी या ठिकाणी त्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे आणि मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आमचं धरणे बेमुदत चालूच राहील कार्यालयीन वेळेमध्ये। केंद्रीय उपाध्यक्ष आहे। हे महावितरण परिमंडळ कार्यालय अध्यक्ष अभियंता यांच्या कार्यासमोर बेमुदत धरण्यातून बालाजी पाकलवाड यांचं बदलीचा प्रस्ताव मेडिकल वैद्यकीय 1 नंबर असताना त्याने त्यांची बदली केली नाही। त्यांची बदलीची विनंती बदली ही निळा या ठिकाणी 33 सदस्याला होती, ती डावलता त्या ठिकाणी दुसऱ्याच माझी प्रशासकीय बदली करण्यात आली। ती बदली करायला तर आम्ही अध्यक्ष अभियंत्याकडे चर्चा केल्यानंतर त्यांच्या नजरेमध्ये आलं की हा 1 नंबर याच्यावर बसतो आणि ती त्याने काही बदली केली नसल्यामुळे आणि या बदल्यामध्ये नांदेड मंडळ कार्यालयामध्ये बदल्यामध्ये बराच घोळ झाला आहे। काही बदल्या 9 महिन्याच्या केल्या, काही बदल्या 11 महिन्या केल्या, काही बदल्या 1.5 वर्षामध्ये केल्या। अशा पद्धतीमध्ये बदल्या या अध्यक्ष अभियंता परिमंडळ कार्यालय महावितरण केल्या। त्याच्या माध्यमातून हा जो बालाजी पाकलवाड आहे, या बालाजी पाकलवाडचं मेडिकल हा गेट नंबर 1 वर असताना यांना डावल्यामध्ये आलं आणि जो अन्याय झाल्यामुळे आज 27 तारखेला महावितरण कार्यालयापुढे ते बेमुदत साखळी उपोषणाला बसलेत। त्या माध्यमातून स्वतंत्र वीज कामगार संघटनेनं त्यांना साखळी बेमुदत उपोषण धरणे आंदोलनाला बेमुदतच्या संघटनेनं पाठवून दिला आहे।